सर्व्हिसेस मी प्रत्येक घराघरात जाऊन नाही देऊ शकत किंवा प्रत्येक बिझनेसला जाऊ नाही शकत. तेवढं मला किती मार्केटिंग करावं लागेल, तेवढी टीम सेटअप करावं लागेल. आज IT प्रोडक्ट चालतंय, टेक्नॉलॉजी चालतंय. तुम्ही एक सबस्क्रिप्शन घ्या वर्षभर, असा जिओ आहे, 6 महिने सवय लावली आपल्याला फ्री देऊ. आता यूज करतो आपण, पैसे दर महिन्याला अंबानीच्या अकाउंटला जातात. त्यांनी काय केलं, स्केलेबल बनवलं. स्टार्टिंगला लॉस मध्ये घेतला, आता पूर्ण जगात 35 करोड 40 करोड त्याचे युजर्स आहेत. बरोबर. आणि त्याच्यासोबत मग बाकीचे बिझनेस, जिओ सिनेमा, आता जिओ स्टार, हॉटस्टार करून टाकलं, जिओ स्टार झालं. मग त्याच्या आणखी काय पाहिजे, जिओ करून टाकलं. म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मच्या संदर्भात त्यांनी आणखी बिझनेस लेव्हरेजेस केले. म्हणजे आज प्रत्येक जे मोठे बिझनेस ओनर काय थॉट प्रोसेस करताय, प्रॉफिटेबल आणि स्केलेबल. जर असा बिझनेस आयडिया, मला हे दोन्ही बिझनेस आयडिया जे स्वादिष्ट बाईट प्रॉफिटेबल पण आहे आणि स्केलेबल आहे. तुम्ही घराघरात गावागावात डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बनवू शकता तुमचं, असं पार्लेजीनं केलं. म्हणून मला ते आवडला बिझनेस. कोविडमध्ये मी तो स्टार्ट केला, कोविड झाल्या मी तो स्टार्ट केला. B2B बिझनेस आहे ते पण. एकदा डिस्ट्रीब्युटर ठरला तुमचा, मार्जिन तुमचा डील पक्की झाली, त्याला आता वर्षानुवर्ष लाईफ टाईम त्याला मालच प्रोव्हाइड करायचं. बरोबर. असा बिझनेस. पण ते तर बिझनेस, त्यात पण चॅलेंज असतात. ते चॅलेंजेस, खूप सारे प्रॉब्लेम्स फेस होतात. पेमेंट अटकतात, आता मार्केट डाऊन राहतं, कधी अप्स राहतं. मग तुम्हाला ते ऑप्टिमाइज करावं लागतं. मार्केट कोणता प्रोडक्ट चालत नाही, कोणता प्रोडक्ट चालतो, जे चालतो त्याला जास्त मॅन्युफॅक्चरिंग, जे चालत नाही त्याला कमी मॅन्युफॅक्चरिंग. त्यात पण भरपूर प्रोसेस असतात. बट सांगायचं काय की बिझनेस 2 गोष्टी पाहिजेत, स्केलेबल आणि प्रॉफिटेबल. हे 2 गोष्टी तुमच्या त्या बिझनेस आयडियामध्ये असतील आणि तुम्ही त्या बिझनेसला एक तुमचे जे असतात ना, बिझनेस कोच असतात, बिझनेस कन्सल्टंट असतात, करेक्ट, जे इन्व्हेस्टर असतात, त्याला पिच करून बघा. अच्छा. आणि पिच केल्यावर ते काय म्हणतात, ते किती एक्सायटेड फील होतात. ते जर तुम्हाला वाटतं एक्सायटेड होतात, तर त्याच्यामुळे तुम्ही समोर जाऊ शकता. कारण की त्यांना माहिती आहे एक सगळ्यात मोठा, दोन्ही पण आहे, प्रॉफिटेबल आहे आणि स्केलेबल पण आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं काय की कस्टमर त्याला आत्ताच्या घडीला डिमांड आहे त्याची, का कंटिन्यू समोर पण राहणार. म्हणजे सपोज आता मी एखादा प्रिंटिंग, पॉम्पलेट प्रिंटिंगचा बिझनेस चालू केला, तर मला माहिती आहे पुढच्या 10 वर्षात त्याचा थोडासा डाऊनग्रेड येऊ शकतो. कारण की आज सगळं डिजिटल ॲड्स चाललंय, डिजिटल मार्केटिंग चाललंय, पेम्पलेट्स थोडंसं कमी होत चाललंय. मग त्या बिझनेसला आता प्रॉफिट होऊ शकतं, पण पुढे चालून तिथं थोडंसं कमी होऊ शकतं त्याचा प्रॉफिट, त्याचा स्केलेबिलिटी थोडा कमी होऊ शकतं.